फुलं आता उधळायची नाही, दादांसाठी ठेवली आहेत. कोणाचे लोक फुलं आता उडवायची नाही, सहकार्य करा. आणि इथे कुठे फुलं वाटता, फुलं फक्त डिवायडरवर उभा असलेल्या लोकांच्या हातात द्यायची आहेत. फुलं वाटणाऱ्या स्वयंसेवकांना विनंती आहे, अशा पद्धतीने फुलं देऊ नका. सांगा बरं काय
कुणाचीही आर्थिक स्थिती बघितलेली नव्हती. डायरेक्ट एंट्री म्हणजे खऱ्या अर्थानं आरक्षणाची चोरी या 94च्या GR ने केलेली आहे. आपल्याला चोरून आरक्षण नाही, आपल्याला कष्टातूनच कमवावं लागणार आहे. आणि म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आपण आता या निर्णायक क्षणावरती पोहोचलेलो आहोत. आता माघार. इकडे एका मराठा बांधवाला चक्कर आलेली आहे. कृपया त्यांना ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. त्या बाजूला या ठिकाणी कारंजा रोडला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करा. लवकरात लवकर सगळ्यांनी जागेवर बसा. असं उठू नका, बाकीचे उठू नका, खाली बसा. बाकीचे उठू नका कृपया. बाकीचे आणि या ठिकाणी बाकीचे उठू नका, खाली बसा. कारंजा रोड साइड खाली बसा. ॲम्ब्युलन्स आहे. चक्कर आलेले त्यांना घेऊन जा. ॲम्ब्युलन्स तयार आहे, लवकर बसवा त्यांना. बाकीचे बसून घ्या. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. बसा खाली. ॲम्ब्युलन्स द्या. GR काढा, तिथंच बसला फाटा. तिथंच बसला फाटा. तिथंच बसला फाटा. ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनीच काढला काटा. काढला काटा. त्यांनी काढला काटा. मराठ्यांची घुसमट झाली, बंद झाल्या वाटा. बंद झाल्या वाटा. बंद झाल्या वाटा. असले नेते अनपुढाऱ्यांचा, असले नेते अनपुढाऱ्यांचा वथळा आता काढायचा. वथळा आता काढायचा. काढायचा का ना. अन 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. वैरजी 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 धीरजी 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 वैरजी 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 धीरजी धीरजी धीरजी. आमचेच नेते, आमचेच खासदार, आमचेच आमदार, आमचेच खासदार आरक्षणाचे कातील हो. आरक्षणाचे कातील हो. आरक्षणाचे कातील. आपलेच नेते, आपलेच आमदार, आपलेच खासदार आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत नव्हते. परंतु आज मनोज दादा जरांगे पाटलांच्या या रेट्यामुळे प्रत्येकाला बोलल्याशिवाय भाग नाही. आता तोंड उघडायला लागले. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जो मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणार त्याला मराठा समाज कायमच घरी बसवणार. आता तुम्हाला विधानसभा नाही, तुम्हाला लोकसभा नाही, आलं तर मागच्याच दारानं यावं लागणार. तुम्हाला पुढून एंट्री नाही. पुढून एंट्री आता मराठ्यांनी बंद केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आमचेच आमदार, आमचेच खासदार आरक्षणाचे कातील हो. आरक्षणाचे कातील हो. आरक्षणाचे कातील. गरजवंतांसाठी लढती मनोज जरांगे पाटील हो. मनोज जरांगे पाटील हो. मनोज जरांगे पाटील. आता पाटील आणतील तेच तोरण आणि पाटील सांगतील तेच धोरण मराठा समाजानं अवलंबलेला आहे. आणि म्हणून आता 13 तारखेची डेडलाईन जसजशी जवळ येईल तस तस सरकारचे पाय लटलट कापायला लागलेले आहेत. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे एकतर 288 उभे करून निवडून आणू, नाही तर तुमचे 288 पाडू. एवढी ताकद या मराठा समाजामध्ये आहे. आणि म्हणून
आमचेच आमदार आमचेच खासदार आरक्षणाचे कातील हो आरक्षणाचे कातील हो आरक्षणाचे कातील सामान्यांच्या साठी लढती गरजवंतांसाठी लढती तुमच्या आमच्या साठी लढती मनोज जरांगे पाटील हो मनोज जरांगे पाटील हो मनोज जरांगे पाटील संवैधानिक आरक्षण द्या 50च्या आतील हो 50च्या आतील हो 50च्या आतील संवैधानिक आरक्षण द्या ओबीसीच्या आतील हो ओबीसीच्या आतील हो ओबीसीच्या आतील शिवरायांची आन घेऊन शिवरायांची आन घेऊन पुन्हा नवा इतिहास घडवायचा पुन्हा नवा इतिहास घडवायचा घडवायचा का ना घडवायचं हा इतिहास घडवायला सगळे सिद्ध आहेत का जोरदार टाळ्या सगळ्यांचे हात वर सगळे सगळे उभे असलेले बसलेले सगळ्यांचे हात वर सगळ्यांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभे करा मनोज दादा जरांगे पाटील एकटे नाहीत कधीच एकटे पडणार नाहीत 6 कोटी मराठ्यांचं बळ त्यांच्या पाठीमागे आहे हे दाखवा एक मराठा एक मराठा अन 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आवाज आता घुमवायचा आवाज आता घुमवायचा माझ्या माग मागणार म्हणणार का सगळे 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा सगळ्यांनी 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा आता इकडचे समोरचे 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा इकडं आमच्या ताई सगळ्यांचा आवाज 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा तिकडं स्क्रीनच्या समोर थांबलेले 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा आता सगळे 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 50 मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा 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 शिवाजी महाराज की लढेंगे जितेंगे आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतो देत नाही जरांगे पाटील अंगार है एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की हात उंचावून गड्यानो हात उंचावून घोषणा द्यायचे हात सगळ्यांनी वरती एक हाताची वज्रमुठ करा शाहिरांना ताकद आणि बळ आपल्याला द्यायचंय जोरदार घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की लढेंगे जितेंगे आरक्षण आमच्या हक्काचं जय जिजाऊ कोण म्हणतो देत नाही
समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण, मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, लढेंगे जीतेंगे। धन्यवाद। उजव्या बाजूला पाने त्या ठिकाणी पोहोच करायचंय आणि डाव्या बाजूला देखील मावळ्यांना पाणी द्या। मावळे तयार आहेत लढायला, जोरदार टाळ्या वाजवायच्या। शाहीर बीड कसं वाटतं एकदा तुमच्या वाणीत स्वरात सांगा। बीडचा नाद खुळा, कारण या महाराष्ट्रानं हिंगोलीची रॅली बघितली, महाराष्ट्र सरकारनं हिंगोलीची रॅली बघितली आणि त्यांचे पाय लटलट कापायला लागले। नंतर परभणीची रॅली झाली, घसा कोरडा पडला। नंतर नांदेडची रॅली झाली, चक्रा यायला लागल्या। नंतर लातूरची रॅली झाली, धडधडी वाढली। नंतर धाराशिव, पाय लटलट कापायला लागले। आणि आता बीड, बीडचा नाद खुळाय खुळा। बीड बेनलं की फेफरी, फेफरी गुंग। आणि आजच निर्णय घ्यावा लागणार। आता केवळ एक 40 तास सरकारच्या हातामध्ये आहेत, तोपर्यंत निर्णय घ्यावा लागणार। उद्या जालना आणि परवा छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठ्यांचे संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा मराठा एकत्र येतोय आणि सरकारला दाखवून देतोय। धन्यवाद। एक महत्वाची सूचना आहे, दानशूर व्यक्तींना विनंती आहे, पाण्याची व्यवस्था करा। 13 लाख मराठे बीड जिल्ह्यातून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून बीडमध्ये दाखल झालेत। एकाही मराठ्याला पाणी कमी नाही पडलं पाहिजे। दानशूर बांधवांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपल्या पद्धतीने या ठिकाणी पाणी पोहोच करावं। स्टेजवर पाणी द्यायचं, एक बॉक्स पाण्याचा। शाहिरांना पाणी द्या, पत्रकारांना पाणी द्या, महिला भगिनींना पाणी द्या। आणि शाहीर, सुरुवातीला जे जरांगे पाटलांचं गाणं आपण म्हटलंय, दादांचं गाणं, सुरुवातीचं गाणं, ओके ओके, सुरुवातीचं गाणं व्हावं अशी सगळ्या माता भगिनींची इच्छा आहे आणि एवढी आमची फरमाईश आपण पूर्ण करावी। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुम्हा सगळ्यांच्या। समोर उभा राहिलेले खाली बसा, वारं येऊ द्या इकडे, वारं जरा चष्मा वाले बसा। आले किती गेले किती, आले गेले किती 100, आले गेले किती 100। हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर। आले किती गेले किती, आले किती गेले किती, आले गेले किती 100, आले गेले किती 100। हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर। रात्रंदिवस झटतोय बघा राहून उपाशी पोटी, रात्रंदिवस झटतोय बघा राहून उपाशी पोटी। ना बायका पोरांचा विचार केला त्याने समाजासाठी, त्याने समाजासाठी, त्याने समाजासाठी। रात्रंदिवस झटतोय बघा राहून उपाशी पोटी, रात्रंदिवस झटतोय बघा राहून उपाशी पोटी। ना बायका पोरांचा विचार केला त्याने समाजासाठी, त्याने समाजासाठी, त्याने समाजासाठी। माग हटला नाही आणि हटणार नाही, माग हटला नाही हटणार नाही। नेता लय खंबीर, आई नेता लय खंबीर। मनोजदादा जरांगे पाटील अंगार है, मनोजदादा जरांगे पाटील अंगार है। हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची
तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती किती विरोध झाला बघा किती विरोध झाला एवढा विरोध झाला की आमच्या मराठा समाजाचा बाप काढला आम्हाला विचारलं सातबारा काय तुमच्या बापाचा आहे का रे त्याला बघ म्हणाव हा महाराष्ट्र कोणाचा आहे होय या महाराष्ट्राचा सातबारा आमच्याच बापाचा आहे त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच बापाच्या संस्कारात त्याच बापानं दाखवलेल्या मार्गावरती चालणारा एक मावळा आज मराठा समाजाचं नेतृत्व करतोय आम्ही आमची लायकी कधी सोडत नाही आम्ही आमचे संस्कार कधी सोडत नाही तुम्ही आमच्यावर किती जरी टीका केल्या आम्हाला किती जरी विरोध केला तर आम्ही तुम्हाला विरोध करत बसणार नाही कारण चिल्लर गोष्टी मराठी करत आणि म्हणूनच ही शांतता राहिली आहे मराठा शांत आहे कारण मराठा विशाल आहे मराठा विराट आहे आणि म्हणून मराठा शांत आहे हाच संदेश या महाशांतता रॅलीच्या निमित्तानं मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती एक मराठा लाख मराठा दुमदुमली ही धरती दुमदुमली ही धरती दुमदुमली ही धरती एक मराठा कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती एक मराठा लाख मराठा दुमदुमली ही धरती दुमदुमली ही धरती दुमदुमली ही धरती गावोगावी घरोघरी गावोगावी घरोघरी मनोमनी आता घुमतय एकच वार आता घुमतय एकच वार मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अरे एकच मिशन एक मराठा हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे सगळ्यांनी हात उंचावा. हे बघा पाऊस येणार नाही फक्त महाराजांनी आशीर्वाद दिलाय लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ हे हक्काचं आहे आरक्षण आमचं मिळून आम्ही ते घेऊ हक्काचं आहे आरक्षण आमचं मिळून आम्ही ते घेऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची जागाही दाखवून देऊ घरोघरी गावोगावी मनोमनी हे घरोघरी गावोगावी घुमतय एकच वार आता घुमतय एकच वार हाय 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 तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर आले किती गेले किती आले गेले किती आले गेले किती 100 आले गेले किती 100
हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर 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 हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील मला त्यांच्यावरती गर्व वाटायला लागला की काय बरं बाजारात मराठ्यांनी जिंकलं तुम्ही असून आभार तुमच्या चरणी मस्तक होते. आतापर्यंत ज्या रॅल्या झाल्या एवढी गर्दी पाहायला भेटली नाही. आज जागा मध्ये शिरायला सुद्धा जागा नाही. काय कारण आहे? प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली. फक्त एकमेकाची चढावडीना रेकॉर्ड तोडले की मराठ्यांनीच मराठ्यांचे आम्ही जास्त काढणार आम्ही जास्त खरंच मनापासून कौतुक मराठा समाजाचा दूध जिल्ह्यातला करतो. मला गर्व वाटायला समाज मला अशी काहीच हवा केली यांनी आता महाराष्ट्राची त्याबद्दल या मराठ्यांचे मनापासून आभार. त्याचं कारण असेल त्यांच्यावरती लय अन्याय केला मी विसरणार नाही. सरकारने जाणून बुजून जातीवादी रचना लावला. काही लोकांनी जातीवाद केला. माझ्या मराठ्यांना डाग लावला बीडच्या जातीवादाचा. माझ्या मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही पण डाग लावला मराठ्यांना माझ्या जातीवादाचा. मराठ्यांना मारलं माझ्या गोरगरिबांना हाणमार झाली. त्यांच्या घरी जाऊन शिवाय देण्यात आलं. या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना खूप त्रास दिला गेला. शिवाय द्यायला एका केशी सुद्धा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यावर केला. तरीही या बादरांनी खचून न जाता न घाबरता सगळा गोर गरीब मराठा रस्त्यावर आला. मराठा काय असतो ते दाखवून दिला. आज मला गर्व वाटायला लागला या मराठ्यांचा आणि मी या जातीत जन्मलो मराठ्यांच्या जातीचा मला गर्व वाटायला लागला. माझे लोक म्हणायचे या जातीत जन्म घेऊन उपयोग नाही झाला. अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना उपस्थित लोक जे आहे आंदोलक जे आहे ते अभिवादन करत आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार देखील वेगवेगळ्या समाज संघटनांकडून केला जातो आहे. त्यांना अभिवादन केलं जात आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देखील दिला जातो आहे. या ठिकाणी त्यांचं ऑप्शन केलं जात आहे. त्यांना मिठाई भरवली जाते आणि त्यांच्या या मागणीला वेगवेगळ्या समाजातून पाठिंबा मिळताना या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. आणि दादा सगळे कान उघडे ठेवून ऐका. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 14 लाख मराठ्यांच्या उपस्थितीत माळीवेस मध्ये दादांची रॅली येऊन धडकलेली आहे. जोरदार टाळ्या. आणि आता सर्वांनी सिरियस घ्या प्लीज. मी जे सर्व सुरक्षा रक्षक आहेत ही डी झोन आता पूर्णपणे नंतर वेळ मिळणार नाही. सुरक्षा रक्षक बांधवांना विनंती आहे ज्या मराठ्यांनी सांगायला आले चला माझ्यासोबत आणि तुम्ही पटापट बाहेर सगळ्यांना चला यांना घ्या बाहेर. चला 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 लवकर हो. चला 5 जण तुमच्याकडे जबाबदारी आहे. जातीत जन्म घेतला निषाद केला असं वाटतं. इतका आनंद माझ्या मराठ्यांना कशाचीच आशा नाही. मराठा एकजूट झाला याची मराठ्यांना आनंद आहे. मलाही तोच आनंद आहे की
महिला मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या लेकरासाठी जे स्वयंसेवक आहेत आणि ते आरक्षण मिळू नये म्हणून आमच्या जीवावर मोठे झालेले महान विचारणारे बरबाटलेले ओबीसीचे नेते या ज्या मराठ्यांना मोठे केलं त्यांना नाव ठेवायला लागलं, त्यांना जातीवादी लागले. तुम्ही निवडणुकीत निवडून येतो मताची गरज आहे म्हणले तेव्हा संयम धरा म्हणून सांगितलं. निवडणूक झाली एक मराठ्यांना वाटून हाणायला लागले, केसेस करायला लागले. मी मराठ्यांना सांगतो शांत राहिलं कधी शांत राहिलं. त्यांनी सांगितलं ना मतदान घेत तर संयम करा. मी मराठ्यांना सांगतो आता संयम करा. पुढची निवडणूक येतो रपारप पाळून टाकू सगळे. तुमच्या अन्याय मराठ्यावर अन्याय झाला का बदलावी विश्वास होणार. माझ्या मराठ्यांना गोरगरिबाला त्रास दिला त्याचा हिशोब होणार. तुम्ही निवडून येतो मराठ्याला गोड बोलले, निवडून आले की तुमचे रन दाखायला लागले, किती जातीवादी जे तुम्ही दाखायला लागला. अरे इतके जातीवादी मंत्री आणि नेते असून बरबाटलेले विचारायचे जातीवादाने, इतके बरबाटलेले विचारायचे खरं असली राहूच नाही. गोरगरीब बिचारे मराठी अन्याय करतात, डोके फोडितात, त्यांच्या गावात गल्ल्यात शेत देतात, तोफा वाजितात. अरे निवडून येत असतं पडत असतं काय असतं काय त्रास देतात विनाकारण. ठीक आहे बघू. मी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो या छगन भुजबळ बरबाटलेल्या माणसाला वय देऊन घालू नका. तुम्हाला किंमत मोजावं लागेल. शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो आमचं ओबीसी आरक्षण मराठा कायदा पारित करा. सगळ्या शहराच्या अंमलबजावणी तीनही गॅजेट लागू. तीनही नसता जर दोरी मराठ्यांच्या हातातून एकदा सुटली तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार मराठी राजकारण. काल तुम्ही अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे आपल्याला या आंदोलकांना अभिवादन करताना दिसत आहेत. दादा काल तुम्ही गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती की तिथे 1,30,000पेक्षा जास्त मराठी आहेत ते तुम्हाला पाडून टाकतील. त्यावर गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील आता सगळ्यांनाच धमके देत सुटले. अरे मग बस ना म्हणा. तुला बोललो का भाऊ म्हणत होता ना तुला आम्ही गिरीश भाऊ म्हणायचो. तुम्हाला भविष्यवाद शब्द नाही वापरले लबाड बोलता. जिथे आता सरसकटचा आयोजित केलेली शब्द ज्याच्या हाताने करू तुम्हाला सगळ्या स्वराच्या अंमलबजावणी देऊ, गॅजेट दिलं, मराठा कुंडी येते ते बी देऊ बोलले होते ना. तसं काय म्हणतात तिकट नाही कशिता का मराठ्याला फसल्यावर पाडणार नाही तर काय करणार धमकी नाही जाणार तर काय. तुम्ही तुमच्या स्टेटमेंटवर या मराठा हा कुंडीत हे विदर्भातल्या मराठ्यांचा मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. याच्यावर भाऊ गिरीश भाऊ आपलं बोलणं चालतं. तुम्ही बदललात त्याच्यामुळे तुम्हाला बोलणार. तुम्ही बदला पद मिळून मागणार या. आपल्याला दिसत आहे जरांगे पाटील शेवटचा प्रश्न आहे. पाटील शेवटचा प्रश्न आहे. उद्या जालन्यात रॅली निघेल, परवा संभाजीनगरला निघेल, परवा दिवशी अल्टिमेटम संपतोय. नाही अल्टिमेटमचा विचार सरकारने करायचा मी आम्ही दिला. शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकला आम्हाला आरक्षण पाहिजे. या बीड जिल्ह्यातले हे जे मराठी एकवटलेत ना बीड जिल्ह्यातल्या खरंच इथं जर सरकार असलं येऊन बघा ना बीडच्या सगळ्या कोपऱ्यात नुसते मराठीच मराठ्यांचा नादी लागणं सोपं नाही. उगाच छगन भुजबळ दगली घडणारे त्याला बळ द्यायचं थांबा. आमची मागणी आम्हाला आरक्षण पाहिजे ते द्या. मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांची बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांची योगदान व्हायला जाऊन देणार नाही. वेळेप्रसंगी जीव द्यायची वेळ तर चालेल मराठ्याला विषय आरक्षण देणार. आणि ज्याने माझ्या गरिबाला त्रास दिला मराठ्यांनी त्यांचा हिशोब सुद्धा चुकता करणार. इथला जातीवाद फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब तुमच्या लोकांना सांगा मराठ्यावर अन्याय करू नका. गोरगरीबावर इथून पुढे झालं की झाला. मी त्रास सहन करू शकत नाही. नसता राज्यात या जातीय वादाने बरबाटलेल्या
ओबीसीच्या नेत्याला जर तुम्ही साथ दिली आणि माझ्या मराठ्याला इथून पुढे त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून त्रास दिला कोर्टात केसेस केलं तुमचा सुटका साफ केला म्हणून समजाच आम्ही राजकारण बरं बैठक कधी घेणार आता ही 13 तारखेपर्यंत वाट बघणार आणखीन 1-2 टप्पे राहिले आमच्या महाराष्ट्रातले सगळ्या बोलायची त्यानंतर आम्ही बैठक घेणार राज्यात डिक्लेअर करून टाकणार काय करायचं तर अशा पद्धतीने मराठा समाजाला राज्य सरकारनं 13 तारखेपर्यंत ओबीसीतून आरक्षण द्यावं अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडा मराठा समाज साफ करून टाकेल अशा प्रकारचा इशारा या रॅलीतून राज्य सरकारला दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद
सगळी मीडियावर दोन गाड्या करून घाण घातली सगळी. जिल्ह्याच्या बाहेर आलेल्या सर्व समारंभांचे आकांक्षा मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. वर जाणार तारखेचा अल्टिमेटम क्षणाक्षणानं जवळ येतोय. मनोज दादा जरांगे पाटलांनी 13 जुलै ही डेडलाईन महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे आणि तोपर्यंत त्यांनी सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी, त्या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये करावं, हैदराबाद गॅझेट लागू करावं, बॉम्बे गॅझेट लागू करावं, अशा प्रमुख मागण्या मनोज दादा जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी केलेल्या आहेत. या आमच्या मराठा आंदोलक बांधवांवरती खोटे गुन्हे सरकारनं दाखल केलेले आहेत, ते सुद्धा माघारी घ्यावेत, ही सुद्धा प्रमुख मागणी त्यामध्ये आहे. आता नाही कसली माघार, मुद्दा सालवून धरणार, मावळे आम्ही निडरून पाऊल आग नाही हटणार. तुम्ही असाल जरी चतुर, नाही रक्त आमचं फितूर, नको आश्वासनांचं गाजर, आरक्षणाचं उघडाचा दार, आरक्षणाचं उघडाचा दार नाही सरकार. शांततेमध्ये निवेदन केले, पाटलांचे उपोषण झाले, समजून उमजून पटवून झाले, तरी जर काहे ध्यानी न आले, तरी जर काहे ध्यानी न आले, तरी जर काहे ध्यानी न आले. 50% आत आमचा हक्क, आमच्या आरक्षणाचा वाटा 50% बाहेरून आम्हाला दाखवू नका. आमचा कुणबी मराठा आरक्षणाचा वाटा हा ओबीसी मधूनच आहे आणि आम्ही आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच, कारण आरक्षण आमच्या हक्काचं. आवाज का कमी झाला? आरक्षण आमच्या हक्काचं. 50% आत आमचा हक्क, 50% आत आमचा हक्क. झोपलेले जागे व्हा सरकार, झोपलेले जागे व्हा सरकार, झोपलेले जागे व्हा सरकार. ओळखा आमचा गहिवर, ओळखा आमचा गहिवर, ओळखा आमचा गहिवर. निर्णय तुम्ही द्यावा सत्वर, निर्णय तुम्ही द्यावा सत्वर, निर्णय तुम्ही द्यावा सत्वर. आणि जर का तुम्ही आमच्या मागण्या आम्ही मागितल्याप्रमाणे मान्य केल्या नाहीत तर असा देऊ शेवटचा ठोका.
साधुनी मोखा ओळखा धोका रणांगणी गनिमिकावा होणार रणांगणी गनिमिकावा होणार रणांगणी गनिमिकावा होणार शिवतांडव नाही थांबणार शिवतांडव नाही थांबणार शिवतांडव नाही थांबणार 288 आम्ही पाडणार 80 आम्ही पाडणार 288 आम्ही पाडणार आरक्षणाचा किल्ला जिंकणार रे आरक्षणाचा किल्ला जिंकणार रे आरक्षणाचा किल्ला जिंकणार रे आरक्षणाचा किल्ला जिंकणार एक मराठा एक मराठा मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो अरे एकच मिशन आदरणीय शाहीर पुढचा पोवाडा घेऊ आपण लगेचच. हेलो 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 वाघ जरांगे पाटील नवा मराठ्यात जन्माला छावा. हॅलो 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 शाहीर वाघ जरांगे पाटील नवा शाहीर 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 एक मिनिट शाहीर एक महत्वाची सूचना आलेली आहे. ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या. मराठ्यांच्या शिस्तीसाठी एकदा
खूप छान जोरदार टाळ्या. चिमुकलीला सावकाश खाली घ्यायचं. चिमुकलीसाठी एकदा जोरदार टाळ्या. तो छोटा चिमुकला मुलगा त्याला खाली घ्या. सुरक्षा. हॅलो हॅलो. हो आगे जरांगे पाटील नवा. मराठ्यात जन्मला छावा. वाघ जरांगे पाटील नवा. मराठ्यात जन्मला छावा. सोबत मराठ्यांचा हवा. कुणीही जागेवरून उठायचं नाही. सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचं. तुम्हाला हे गाण्याचा आनंद घ्यायचा आहे तर बसून घ्यायचा. कुणीही जागेवरून उठायचं नाही. सर्वांनी बसून घ्या. सर्वांनी बसून घ्या. शाहीर आपली शायरी पुढे चालू ठेवा. शाहीर आपली शायरी. सोबत मराठ्यांचा थवार दम असल रोखून हे बघा. तुमच्या 2-4 जणांमुळे सगळं वातावरण डिस्टर्ब व्हायला. तुम्ही काही महान काम करत नाही. खाली बसा. बरोबर आहे का नाही? आपलेच आहेत, सांभाळून घ्यावं लागते. पण तुम्ही बी तुमचे गुण. सर्वांनी खाली बसा. प्रत्येक सूचनेचं पालन करा. इकडे उजव्या बाजूला पाणी पाहिजे असं म्हणतायत. सगळे तरुण आहेत. 3-4 जण तुम्ही उठून जर गेला तर बॉक्स घेऊन आलात तर किती छान होईल. ऐका नाही? त्यामुळं शाहीर गाणं चालू ठेवा. हो, उत्साह चालू ठेवा. यांना पोवाडा म्हटलं तरी पाण्याची गरज लागत नाही. पोवाडा म्हणा शाहीर, पोवाडा. सोबत मराठ्यांचा थवार दम असल रोखून वाघ जरांगे पाटील नवा. मराठ्यात जन्मला छावा. वाघ जरांगे पाटील नवा. मराठ्यात जन्मला छावा. सोबत 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 मराठ्यांचा थवार दम असल रोखून धावा. मतासाठी फक्त मतदार आमचे गेले हो अधिकार. आमचे गेले हो अधिकार. आमचे गेले हो अधिकार. मतासाठी फक्त मतदार आमचे गेले हो अधिकार. आमचे गेले हो अधिकार. आमचे गेले हो अधिकार. आपण उठले मराठे आज ते झोपलेले गपगार. हो ते झोपलेले गपगार. हो ते झोपलेले गपगार. रण मैदानी उडतोय धुवा.
बीडच्या नजराज बीडकडे आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या बीड शहराकडे लागलेलं आहे. साळा इतिहासाची पान मराठ्यांचा लढा घमासान, आजही लढून मिळवू सन्मान याचा आधार आरक्षण. स्वराज्य देऊन लढा, स्वराज्य देऊन लढा. टाळ्यांचा गजर हात उंचावून टाळ्या. मराठ्यांचा जवार दम असला. हात उंचावून टाळ्या.